तर राधिका शेजारीच राहायला आलीये. मला सांभाळून राहायला हवं. आज ती मला वाटेल ते बोलून गेली. उद्या आणखीन काही केलं तर? राधिका सारखी इथे यायला लागली तर कसं होईल यार? आय हॅव टू थिंक ऑफ समथिंग. गॅरीला इमोशनल ब्लॅकमेल करेल यार ती इझिली. मला अलर्ट राहायला हवं. गॅरी हातचा जाऊन चालणार नाही. त्यासाठी मला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला लागतील. यार काय करू काय करू काय करू? समिधा, अगं ही भाजी झाली ना का झालंच? मग तुम्ही जेवायला घ्या, मग तुम्हाला गरमागरम पोळ्या करून वाढते मी. नको राधिका, राहू दे. काहून ग? तुला वांग्याची भाजी आवडते ना, म्हणूनच केली आज. नको प्लीज, तू काही करू नकोस. काहून? अगं तू ऑफिस मधनं येतेस, दमून जातेस, मी तर घरातच राहते ना. अगं तेवढाच तुला आराम मिळेल. अगं पण नको ना राधिका, तुझ्यामुळे ऑलरेडी मला नाना खूप ऐकवतात. आणि आता जर का तू किचन मध्ये काम करताना दिसलीस ना तर जास्त टोमणे मारतील मला. आणि तू काय करतेस इकडे? हे बघ, एक लक्षात ठेव, हे किचन ना माझं आहे. आणि तू इकडे 4 दिवस पाहुण्यांसारखी राहायला आलीयस. सो प्लीज तशीच राहा. जास्त घरात लुडबुड करायला जाऊ नकोस. हे घर आमचं आहे आणि इकडे जे काही होतंय ते आम्हाला आमच्या पद्धतीने करू दे प्लीज. अगं समिधा, मी कुठे काय म्हणून राहिली? हो, हे तुझंच घर आहे. अगं पण तुला आराम मिळावा म्हणून फक्त म्हणून राहिली मी. राधिका बास. राधिका बास, मला तुझं आता काही एक ऐकायचं नाही. आधी किचनच्या बाहेर हो. काय झालं समिधा? नानी, मी तुम्हालाही स्पष्टपणे सांगते, ही इथे राहायला आलीये ना हे पुष्कळ झालं. माझ्या किचनवरती मला अजून ताबा नकोय कोणाचा. तुझं किचन? अगं तुला रोजचा साधा स्वयंपाक तरी धड करता येतो का? म्हणे माझं किचन. स्वतःचं ताट वाढून घेऊन बेडरूम मध्ये जाऊन जेवणं म्हणजे किचनवर हक्क नाही. त्यासाठी गृहिणीचा घरातल्या प्रत्येक भांड्यावर प्रेमानं हात फिरायला लागतो. भाजी फोडणीला टाकताना मनात चांगले विचार असायला लागतात. घरातल्या माणसांचं पोट भरायला हवं हा हेतू असायला लागतो. आणि तुझ्याकडे तर यातलं काहीच नाही. नानीजी, राहू दे ना, आपण बसूया बाहेर. थांब राधिका, थांब. या घरात काय करणार, कोण करणार आणि कसं करणार हे आता मी ठरवणार. हे माझं घर आहे. समिधा, तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगते, हे घर माझं आहे. राधिका माझी मुलगी आहे आणि या घरात स्वयंपाक करण्याचा अधिकार मी तिला दिलाय. ती जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत, आणि नंतरही राहील. तुला याचा फारच त्रास होत असेल ना तर तू इथून जाऊ शकतेस किंवा स्वतःसाठी वेगळा डबा सांगू शकतेस. वा नानी, आता तुम्ही मला हिच्यामुळे बोलायला लागलात ना. ही इथे राहते म्हणून चांगलं तोडसूक घेताय माझ्यावर. अगं नाही, मी फक्त समज देते तुला. आणि सासू म्हणून तेवढा अधिकार तर आहेच मला, हो की नाही? गुरुनाथ राधिकाशी जसं वागलाय ते पाहता ताकही फुंकून प्यायला पाहिजे. आतापर्यंत नानाजी तुला बोलत आले, मी त्यांना थांबवत आले, पण आता नाही. आतापर्यंत खूप सहन केलं आम्ही, पण आता नाही करणार. कारण स्वतःचा अधिकार दाखवल्याशिवाय त्याची किंमत राहत नाही हे कळलंय मला.
राधिका बाळा तू नको म्हणायला लावून घेऊ. चल चल भाजी कर, तुझ्या नानाजींना जशी आवडते ना तशी. वांगी तू चिरायला घे, मी कांदा सोडते. चल वांगी चिर चल. नानाजी, मी फक्त तुमच्यासाठी इथे थांबून राहिले हं. नाहीतर असं कुणाला त्रास होत असताना मला नाही राहायचं इथे. या घरात माझ्यामुळे वाद नको असं वाटून राहिलं. आत्ता इथनं निघावं, माझ्या घरी जावं. अरे तुला कळलं असेलच ना, ती शनाया गेली आहे गुरुच्या घरी राहायला. येस. आणि सर मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. विचारा राधिका मॅम. राधिका मॅमला कळलं तर काय होईल? काय होईल झालं त्यांना कळलंय. आणि आता ते समोर राहणाऱ्या दामले फॅमिलीकडे धरणा धरून बसले. शनायाला त्या घरातून काढून टाकणार असं वहिनींनी ठरवलंय. व्हॉट? सॉलिड आहे राधिका मॅम. हे हळू बोल. गुरुनाथनी ऐकलं ना तर तुला काढून टाकेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असंच पाहिजे त्या शनायाला. तो गुरु आहे ना, तो सॉलिड घाबरलाय. मी त्याला काय काय सांगून घाबरवलंय. म्हणजे मी हे मुद्दामच केलं, म्हणजे गुरु राधिका वहिनींना थोडं दबून राहील. त्याला असं वाटलंही नसेल की राधिका वहिनी असं काहीतरी वागतील. मग काय, राधिका मॅमनी काय सारखं सफर करत राहायचं का? हे राधिका वहिनींनी जे काही पाऊल उचललंय खूपच बरं झालं. राईट सर. अब उस शनाया का बैंड बजेगा सर. पण ना आपल्याला इथे हे सगळं जेवढं सोपं वाटतं ना तेवढं ऍक्च्युअली नसेल. म्हणजे तिथे राधिका वहिनीच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे बघ ना, स्वतःच्या घरात एका परका बाईला स्वतःच्या नवऱ्या बरोबर राहताना बघणं इट्स नॉट इझी. आय नो सर. सर मी तर म्हणते राधिका मॅमनी ना त्या शनायाला घराबाहेर धक्के मारून हाकलून द्यायला पाहिजे. मी एक काम करतो, मी त्यांना भेटून येतो. म्हणजे त्यांना असं वाटायला नको की त्या या लढाईत एकट्या आहेत. येस सर, युअर राईट. आय एम ऑल्सो विथ यू. मी पण येते तुमच्याबरोबर. त्या शनायाला बाहेर काढायला ना मी पण हेल्प करणार आहे सर. जेनी नको. आपण दोघं एकत्र गेलो होतो भेटायला. हे जर गुरुला कळलं तर तो मला काहीच बोलणार नाही, बट यू विल बी फायर्ड. आणि त्याला हे कळलं की या सगळ्यात तू पण आहेस तर तुझ्या नोकरीवर हे येईल. व्हॉट? हे ते समोर असं राऊंड असतं आणि मागे एक स्टिक सारखं ते स्ट्रेट. राऊंड लॉलीपॉप? लॉलीपॉप नाही ग. हे रघु, ते काय असतं ते आपण युद्धात वापरतो. सर ती बंदूक. ते नाही रे, ते आत्ताच्या युद्धात, आधीच्या युद्धात. तलवार. नाही नाही, ते त्याच्याही आधी भीम आणि हनुमान नाही काय वापरायचे. हे, गदा सर, गदा. तुझ्या नोकरीवर गदा येईल.